शिरोळकरांचं हक्काचं ग्राहक बाजार आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल। ग्राहकांना 2 ते 50% खरेदीवर मिळणार घरपोच डिस्काउंट। डाळी, कडधान्य, मसाले, बेकरी प्रोडक्ट, स्टेशनरी, भांडी विभाग, सर्व किराणा यासह गृहोपयोगी सर्व वस्तू मिळणार एकाच छताखाली। वैशिष्ट्ये: उच्च प्रतीचा निवडक किराणा माल, भव्य पार्किंगची व्यवस्था, विनम्र व तत्पर सेवा, प्रशस्त जागा, मराठी बिलिंग, माल खरेदीसाठी ट्रॉलीची सोय। त्वरा करा, खरेदीसाठी ग्राहक बाजारला भेट द्या। पत्ता: ग्राहक बाजार शिरोळ, शाखा नंबर 2, पंचायत समिती नजीक, तुलसी मेडिकल पाठीमागे, श्रीपती माने गल्ली। संपर्क 98 22 12 05 95। बेडगमधील आंबेडकरी समाजाने पुन्हा कमानीसाठी सोडले गाव। कमान झाल्याशिवाय परतणार नाही, समाजाचा निर्णय। बेडग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णत्वास होत आलेली कमान काही जातीयवाद्यांनी पाडली। ते प्रकरण चांगलेच महाराष्ट्रभर गाजले। तर बेडगमधील आंबेडकर समाजाने बेडग ते मंत्रालय पहिल्यांदा लॉंग मार्च काढला। तिसऱ्या दिवशी हा लॉंग मार्च इस्लामपूरमध्ये गेला असता उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉलद्वारे समाजाची चर्चा करून त्यांचे शिष्टमंडळ बोलावून घेतले। शिष्टमंडळ बोलावून घेतल्यानंतर शिष्टमंडळाला सांगितलं होतं की ही कमान शासन बांधून देईल, पण उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला झुगारून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समस्त आंबेडकरी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान या बेडग गावचा जातीवादी सरपंच उमेश पाटील त्याच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन 16 जूनला त्याने जमीनदोस्त केली। त्यानंतर आमचा लॉंग मार्च निघाला। लॉंग मार्च नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, लॉंग मार्च आम्हाला थांबवायला विनंती केली आणि आमच्या मागण्या मान्य केल्या। पण त्या मागण्या मान्य त्यांनी केल्या, पण जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांनी त्या मागण्या केराच्या टोपलीमध्ये टाकल्या। कारण फडणवीस साहेबांनी आदेशामध्ये कुठेही उल्लेख केला नव्हता की नवीन ग्रामसभा घेऊन तुम्ही हा ठराव किंवा याचा जो प्रस्ताव आहे तो जिल्हा परिषदकडे DPDCकडे पाठवा। पण हे न करता या जिल्ह्याच्या CO तृप्ती घोडमिसे यांनी षडयंत्र करून आंबेडकरी समाजाचा घात केला आणि या दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं की नव्यानं ग्रामसभा घेऊन हा कमान बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे पाठवावा। त्यामुळे या तृप्ती घोडमिसे यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। त्यांच्याबरोबरच त्यांना हे करायला लावण्याची शक्यता असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि या जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, उमेश पाटील बेडगेचा सरपंच आणि इथले बापूसो बुरशी असतील किंवा त्यांचे आणि गावातले जे काही राजकारणी असतील या सर्वांचा पण मी जाहीर निषेध करतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वाभिमानी समाजाला एक वेळ नाही तर दुसऱ्या वेळेला पुन्हा गाव सोडण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे। पण आंबेडकरी समाज हा न घाबरणारा समाज आहे। या बेडगेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान झाल्याशिवाय हा समाज या गावामध्ये परत येणार नाही। या इराद्यानं समाज उतरलाय, कुठंही चर्चा होणार नाही, कुणाची मध्यस्थी चालणार नाही। ज्या दिवशी बेडगेच्या स्वागत कमानीचं काम पूर्ण होईल त्या दिवशी हा बेडगेचा आंबेडकरी समाज या गावामध्ये परतणार आहे। मला दुसरी गोष्ट सांगायची आहे, या गावानं बेडगेने ग्रामसभा घेतली म्हणजे अंतिम नाही। या ग्रामसभेचा जो काही ठराव आहे तो रद्द करण्याचा अधिकार ग्रामपंचायत अधिनियम 2023 नुसार हा विभागीय आयुक्तांना असल्यामुळं या ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव झाला आहे। आता कमान होणार नाही अशा पद्धतीच्या भावना कोणाच्या मनात असतील तर त्यांनी ते विसरावं। आणि मी प्रशासनाला अजून इशारा देतोय की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्यांच्या नावाची या बेडगेच्या ज्या ठिकाणी पाडलं तिथून नियमानं बसेल त्या जागेवर जोपर्यंत उभी केली जाणार नाही, पूर्ण केली जाणार नाही, तोपर्यंत आंबेडकरी समाज या गावात परत येणार नाही। तसेच मला एक गोष्ट कळली की आता कुठेतरी पळवाट काढायचं म्हणून या बेडगेचा सरपंच की या गावामध्ये अभ्यासिका काढूया। अरे पण ग्रामसभेमध्ये तुम्ही जो ठराव केला तो महापुरुषांच्या नावाचा ठराव केला आहे। महापुरुष एकूण 24 आहेत, कुणाच्या नावानं तुम्ही अभ्यासिका काढणार हे तुम्ही ग्रामसभेच्या ठरावामध्ये का नमूद केलं नाही? म्हणजे इतर राहिलेले 24 समाजात सुद्धा भांडणं लावण्याचा उद्योग हे उमेश पाटील करणार आहेत का काय असा प्रश्न आहे। त्यामुळं ही बेडग गावामध्ये अभ्यासिका होत आहे, त्या अभ्यासिकेला आमचा विरोध नाही, पण ती अभ्यासिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं व्हावी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं ही स्वागत कमान व्हावी, हीच आमच्या आंबेडकरी समाजाची भावना
भावना आणि निर्णय आहे आणि हा निर्णय पक्का आहे. त्यामुळे मी पुन्हा इशारा देतो, ज्या दिवशी बेडगेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान इथं पूर्ण होईल त्याच दिवशी हा आंबेडकरी समाज गावात परतेल. अन्यथा महिना लागो 2 महिने लागो किती पण वेळ जाऊ दे, आम्ही या गावात परतणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेशामध्ये कोणताही आदेश केला नव्हता की ग्रामसभा घ्यावी, पण ग्रामसभा घ्यायचा काही अधिकार नसताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेऊन तो ठराव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा असे पत्र दिलं होतं. पण ग्रामसभेत 2000 विरुद्ध 200 असा लढा झाला. त्यामध्ये विचारण्यात आले की कोणाला कमान पाहिजे, तर 200 लोकांनी हात वर केला. यांची ज्यांना कमान नको आहे तेव्हा 2000 लोकांनी हात वर केल्याने कमानीचा ठराव रद्द करण्यात आला. त्यामुळे आज दुसऱ्यांदा बेडगच्या 150 कुटुंबियांच्या आंबेडकर समाजाला गाव सोडण्याची वेळ आली. तर बेडगेतील आंबेडकरी समाजाने जोपर्यंत आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान या गावामध्ये उभारलेली डोळ्यांनी दिसत नाही तोपर्यंत आम्ही या गावात परतणार नाही. ज्या दिवशी प्रशासन ही कमान पूर्ण करेल त्याच दिवशी आम्ही गावात येऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. तर मुलांचे शिक्षण देखील वाऱ्यावर सोडून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी या गावातील आंबेडकरी समाजाने दुसऱ्यांदा गाव सोडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान बांधण्यासाठी परवाना त्यांनीच दिला, त्यांनीच पाडलं. आम्ही एकदा लॉंग मार्च काढलेला, त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुमचं काम होऊन जाईल म्हणून. त्यावेळेस आम्ही परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी आमची दाद घेतली नाही. दाद घेतली नाही त्यानंतर त्यांनी गावच्या लोकांनी ग्रामसभा ठेवली. ग्रामसभा ठेवल्यानंतर त्या ग्रामसभेत प्रश्न विचारले होते की सगळ्या समाजाला की बाबासाहेबांची कमान कुणाला चालते आणि कुणाला नाही चालणारे म्हणणाऱ्यांची 2-2 हात वर चालते. पण त्याच वेळेस हा प्रश्न विचारला असता तर मी त्यांना मान्य केलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण आणि संविधान हे कुणाला चालते आणि कुणाला नाही हे जर विचारलं असतं तर मी त्यांना आमचा सगळा समाज त्यांना एक शाबासकी दिली असती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्याविषयी मनात हे आहे म्हणून सांगितलं असतं, आदर आहे म्हणून सांगितलं असतं. पण त्यांना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुणालाही काहीही त्यांना पडलेलं नाही. त्यांना फक्त आरक्षण आणि संविधानच पाहिजे. पण आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जोपर्यंत कमान होत नाही आम्ही तोपर्यंत ह्या गावात परत येत नाही. आमचा समाज सगळा आता पेटून उठलेला आहे आणि खरोखर आम्ही परत येणारच नाही आता ह्या गावामध्ये. दुसऱ्यांदा घर सोडता आता हे पहिल्यांदा आम्ही सोडलं ते सोडलं, पण आता दुसऱ्यांदा आता सोडले. आता परत आम्ही ह्या गावामध्ये फिरकणार सुद्धा नाही. कुठलाही प्रशासन येऊ दे किंवा कुठला पण अधिकारी येऊ दे, आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचं सुद्धा नुकसान व्हायला लागलं, ह्याचा सुद्धा आम्ही विचार केला नाही. जोपर्यंत माझ्या बाबांच्या ह्या जागेला इथं कमान उभा राहत नाही, आम्ही जोपर्यंत डोळ्याने बघत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तर पुन्हा माणगाव ते मंत्रालय असा लॉंग मार्च निघाला आहे आणि एकच निर्धार केला आहे की जोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान होत नाही तोपर्यंत समाज गावात परतणार नाही. तसेच जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज.